बाली हे इंडोनेशिया देशातील एक छोटंसं आयलंड आहे. याला आयलंड ऑफ द गॉड्स असंही बोललं जातं. इंडोनेशिया हा जरी एक इस्लामिक देश असला तरी बाली या आयलंडवर 83% पॉप्युलेशन हिंदू आहे. बाली हे नॅचरल ब्युटी, रिच कल्चर, आर्टिस्टिक ट्रेडिशन आणि त्याचसोबत बीचेस, व्हॉल्कॅनिक माउंटन्स, राईस टेरेस, टेम्पल्स, नाईट लाईफ, एंडलेस ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज यासाठी तर टुरिस्टचे हे एक ड्रीम प्लेसच आहे. आणि आता हा प्रवास करताना आणि इथला प्रत्येक क्षण जगताना जो आनंद आम्हाला होतो आहे तो तुम्ही या व्हिडिओमधून बघालच. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर बालीचे पार्ट्स आहेत जे बघायचे आहेत आपल्याला, म्हणजे साऊथ बाली आहे, नॉर्थ बाली आहे, ईस्ट बाली आहे. तसं आता आपण आलो आहे सेमियांकमध्ये, जे डेनपसरच्या जवळ आहे. सो आता आपण जात आहोत तनालॉट टेम्पल साईडला. गणपती बाप्पा मोरया. The ticket will be scanned after and while for parking. Okay. Thank you very much. Yeah, thank you so much. थँक्यू सो मच. Thank you. इकडे तनालॉट टेम्पल म्हणून आहे, एक 17 किलोमीटरवर आहे. सो आम्ही विचार केला की इथून आता आपण उघडलं त्याच्या अगोदर सकाळी तनालॉट टेम्पलला व्हिजिट करू, लवकर निघून. सो थोडा उशीर झाला, पण 8 वाजता निघालो आणि आता वाजलेत 8:30. सो इकडची एंट्री फी आहे पर हेड 60,000 रुपया, म्हणजे आमच्या दोघांचे 120K झाले. सो ही आहे एंट्री. पुरा तनालॉट टेम्पल म्हणून आहे, पुरा रुहूर तनालॉट टेम्पल. आर्किटेक्चर लय भारी आहे त्यांचे. तर हे आहे टेम्पल, तनालॉट टेम्पल, आणि हा सनसेट पॉईंट आहे. पण हाय टाईड आहे त्यामुळे तिकडे जायला मिळणार नाही बहुतेक, चान्सच नाही, एवढं पाणी आहे. संध्याकाळी आला तर सनसेट नशिबात असेल मिळेल, पण तसं टाईम ॲडजस्ट करा. आमचा टाईम ॲडजस्ट नव्हता होत म्हणून आम्ही सकाळी गेला, पण क्लाउडी वेदर आहे, सनसेट पण मिळणं कठीण आहे. काल पण तुम्ही बघितलं आपण आल्यावर वेदर कसा होता. सो भारी एक्सपिरियन्स आहे हा, मस्त आहे एकदम समुद्राच्या मध्ये जाऊन. हा पूर्ण असा एरिया. Diharapkan untuk segera menuju ke tempat pengecekan. तुम्हाला जर अजगरावर फोटो काढायचा असेल तर इथे काढू शकता, एवढा मोठा आहे हा. आता आम्ही आलो आहोत KYNDला. KYND कॅफे म्हणून आहे इकडे, जो सुपर्ब आहे. बघूया आतमध्ये जो कसा आहे. स्वप्नाचा हा स्पॉट आहे, तिथे सांगितलं होतं इथे आलो तर आपण इथे जाऊया म्हणून, स्मूदी बाउल ट्राय करायला. सो लेट्स सी कसं आहे.
सो स्वप्नालीने ड्रॅगन स्मूदी बाउल मागवला होता, जो खाल्ला त्याला तिला विचारले रिव्ह्यूज कसे वाटतात तिला. स्वप्ना बोल. स्मूदी बॉल एकदम फ्रेश आहे, फ्रेश फ्रूट्स. आणि आम्ही जो घेतलेला तो होता ड्रॅगन स्मूदी, ज्याच्यामध्ये ड्रॅगनचं ब्लेंडिंग आहे, ड्रॅगन फ्रूट्सचं, आणि त्याच्यावरती बनाना अँड ऑल होतं. इट वॉज ऑसम. रिकमेंडेड की स्मूदी बॉल इथे ट्राय करा नक्की. अजून पण भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. मागाशीच आमच्यासमोर एक मोठा ट्रक होता सिमेंटचा, तर तो पुढे होता पण त्याच्या मागे भरपूर बाईक आणि कार उभ्या होत्या. बट आपल्या इथे जनरल इंडियामध्ये आपल्या रस्त्यांवरती खूप जास्त जोरात हॉकिंग झाली असते, पण इथे आम्ही बघितलं कुणीही हॉर्न वाजवत नाही. आय डोंट नो, इतकी काम लोक आहेत, शांत. आणि बाईक रस्त्यावरून चालताना पण एकदम एक्स्ट्रीम लेवलला, म्हणजे आय डोंट थिंक सो हे राईट मारत तिथे कोण म्हणजे असं कोणी हे नाही करत आमले वगैरे असाच सिग्नल आता प्रत्येकने हे केलेलं आहे. आम्हीच कालपासून हॉर्न वाजवतो. आपण आता आलो आहोत सेमिनिया बीचला, आणि हा मोस्ट पार्टी बीच आहे इकडचा. काल आपल्याला तिकडून यायला लेट झाला म्हणून आम्ही इकडे आलो नाही, पण आता एक जस्ट बघायचं म्हणून इथे फिरतोय. नंतर बघूया, ट्राय करूया, फिरायला मिळालं तर नक्की येऊया इकडे. आणि आपल्या हॉटेलपासून 5 मिनिटावर आहे हा बाईकने. सो आम्ही वारियो घेतली आहे 8 फेब्रुवारीपर्यंत. आम्हाला चांगली डील मिळाली, 65,000 पर डे. सो 8 फेब्रुवारीपर्यंत आम्ही घेतली ही गाडी. आणि इथे बाईकवरती इथे बॅग पण बसू शकते. थोडी जागा ही आम्ही आडवी ठेवणार आहे आता. अँड दिस इज द बाईक. इथे भरपूर साऱ्या बाईक्स आहेत, त्या रेंटवरती हव्या असतील तर यू कॅन टेक इट फ्रॉम आदिजया होमस्टे. सो बाईक तर घेतली आम्ही ते सेमियांगमध्ये, पण याचा ड्रॉप आम्ही देणार आहे सानूरला. सो सानूरसाठी एक्स्ट्रा चार्ज 30,000 लागलेले. सो दॅट इज अ गुड थिंग. How much? 40. I have 60. प्रत्येक पेट्रोलला वेगवेगळे प्राइस आहे. पेट्रा मॅक्सची प्राइस आहे 12,800 आणि पेट्रा लाईटची आहे 10,000. सो आपण 10,000 रुपीजचं जे पर लिटरने टाकलं, आपली 41,000 मध्ये फुल झाली. म्हणजे 4 लिटर किंवा 5 लिटर पेट्रोल आलं. रस्ते खूप लहान आहे त्याचे, बट तुम्ही जर पुण्यात किंवा मुंबईमध्ये गाडी चालवली असेल तर तुम्ही गाडी कुठेही इथे चालवू शकता. आणि रोड एकदम सुपर्ब आहेत, स्मूथ आहेत, जास्त खड्डे वगैरे नाही आहेत. सावकाश गाडी चालवली की सगळं मॅनेज होतं. आपल्या गाडीवर आता लगेज पण खूप आहे. हां, ॲक्च्युली मागे बाईकवरती जरी बसलो आपण तर बॅग मोठी आहे आमची, पण ती सीटला अटॅच झाली आता, कारण माझं आयटीवरती खाली प्रॉपर सीटवर बसली. तू बुडला जात होता, भूक लागली. मध्ये एका छोटे एक रेस्टॉरंट आहे, लोकल रेस्टॉरंट, तिथे थांबलो आहे लोकल फूड टेस्ट करायला. ऑब्वियसली इथे लोकल फूड खायला मजा येईल आपल्याला. तर आता आम्ही नासी गोरेंग खातोय. आपला फूड आलेला आहे, आपल्याला विचारायचं कशी आहे त्याची. बालीमध्ये राईसला नासी असं बोलतात, आणि जे नूडल्स आहेत त्याला मी असं बोलतात, मी गोरेंग. म्हणजे बेसिकली नासी गोरेंग असतं आणि मी गोरेंग म्हणून, राईट. आणि त्याच्याबरोबर हे आयाम म्हणून असेल, त्यांना त्याचं आम्ही सांगितलं मी आयाम म्हणून ही डिश आहे, ही आहे फॉलो मॅक्सो 707. दोन्ही डिश खरंच खूप चांगल्या होत्या. आणि आता आमचे फक्त 24K झाले, म्हणजे हार्डली 120 रुपये वगैरे जवळपास. हां, 120-150 रुपयामध्ये.
तर फायनली आपण उबूडमध्ये पोचलेलो आहोत आणि उबूडमधला आपला जो स्टे आहे तो स्वप्नालीने मी ऑलरेडी बुक केला होता, रिझर्व केलेला. पॉन्डॉक पेकाक गेस्ट हाऊस. तर त्यांची एंट्री अशी आहे. पॉन्डॉक पेकाक आणि समोरच आपली गणपती बाप्पा मोरया. इथे सगळी बुकिंग होती तुमची आणि आतमध्येच लायब्ररी आहे. हे किचन आहे. इथे तुम्ही चहा कॉफी काही बनवू शकता. इथे पाण्यासाठी ठेवलं आहे आणि आतमध्ये आल्यावर इथे लायब्ररी आहे समोर आणि आपल्या स्टेला जायला हा रोड आहे. छोटीशी गल्ली. पॉन्डॉक पेकाक गेस्ट हाऊस. हे याची एंट्री आणि एंट्रीच्याच मागे हा मस्त पूल आहे भारी. आज पाऊस पडतोय उबूडला. आणि हे आपली रूम. सो हे स्वप्नालीची चॉईस. मस्त समोरच असा पूल आणि ही आमची रूम. सो रूम कशी आहे ती बघा. हा डबल बेड आपल्याला. AC मोस्टली इथे सगळीकडे AC असतात. फॅन सिस्टीम नाही आहे. आणि ते शेअर बॉटल आहे त्या पाण्याच्या. आणि वॉशरूम. सो थँक्यू सो मच. वेलकम ड्रिंक टू अवर्स. सॉफ्ट ड्रिंक आहे. टेन्शन नका घेऊ. इट लुक्स लाईक दॅट. आणि ही प्रॉपर्टी आपल्याला मिळाली आहे 7,12,000 फॉर 2 days. म्हणजे अराउंड 3400. हे जे त्या लोकांनी वेलकम ड्रिंक दिली आहे ती थंड उकळून दिलेली चहा जो बर्फ टाकला त्याच्यामध्ये आणि दिल्यावर कसं लागेल त्या टाईपमध्ये, पण एकदम सॉफ्ट आहे. असं नाही की हार्ड वगैरे लागतं. आणि एक टीप सगळ्यांसाठी, तुम्ही जेव्हा बालीला याल आपल्याला कसे चार्जिंग स्लॉट वगैरे जसे असतात पिन लावायला, तर ते पिन डायरेक्ट तुमचे म्हणजे चार्जर वगैरे त्याच्यात जात नाही. म्हणजे आपले चार्जर एवढे मोठे आहेत सगळ्यांचे, डायरेक्ट त्याला पिन नाही होणार. सो हे तुम्हाला आणावं लागेल. तर आता सध्या आमच्याकडे एकच आहे आणि दुसरा माझा पोर्टेबल आहे म्हणून चालून जात आहे सगळ्या गोष्टी. पण ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला जर यायचं असेल इथे तर ही 3 पिन तुम्हाला घेऊन यावं लागेल, कारण की इथे असे स्लॉट आहेत. सो रेडी टू एक्सप्लोअर उबूड. वाजलेत 5, पण मोस्ट ऑफ दी प्लेसेस बंद झाले असतील. पण जेवढं इव्हिनिंगचं एक्सप्लोअर करता येईल उबूड तेवढं एक्सप्लोअर करूया. पाऊस पण गेला आहे, बारीक आहे एकदम. रस्ता खूप छोटा आहे आतमध्ये येण्यासाठी. रस्ता लहान आहे पण ठीक आहे, वरत आहे आतमध्ये. ग्राउंड जर तुम्हाला इकडे आणि ट्रॅफिक दोन्ही साईडला बघा, दोन्ही बाजूला गाड्या थांबलेल्या. उबूडमध्ये ट्रॅफिक भरपूर आहे. म्हणजे मला कळत नाही लाईन का लागले एवढे की असं असतं. बाईक असल्यामुळे ठीक आहे बाबा, वाचतोय. तर हा एंट्रन्स आहे उबूड पॅलेसचा. हे उबूड पॅलेस आहे आणि इथे रात्री 7:30 वाजता डान्स शो आहे. सो तो त्याची तिकीट आपण काढली आहे. 500 रुपये पर हेड आहे त्याची तिकीट. ॲक्च्युली हे उबूड पॅलेस आहे. हे ऑफिशियली इथे कोणतरी असं म्हणजे रॉयल फॅमिलीचं राहत होते इकडे, आणि ते आता मेन अट्रॅक्शन झालं आहे उबूडचं, उबूड पॅलेस. आणि इथे जे डान्स वगैरे होतात त्यासाठी लोक फार येतात बघायला. सो खरंच खूप सुंदर आहे आतमध्ये फोटो काढायला आणि बघण्यासाठी. अँड ह्यांचं जे आर्किटेक्चर आहे आणि इंडोनेशियन जे कल्चर आहे ते फार उठून दिसतं या पॅलेसमध्ये. त्याचे स्ट्रक्चर खूपच भारी केले त्या लोकांनी. हे असं काहीतरी
भारी वाटतं बघायला. हा गेट बघा कसला भारी वाटतोय. तर हे स्ट्रक्चर फक्त इथे तुम्हाला बघायला मिळतील. याची काही एंट्री फी नाही आहे, पण तुम्हाला जर डान्स शो साठी यायचं असेल तर IDR मध्ये दोघांचे 2 लाख. दोघांचे 2 लाख. उबुड मार्केट आहे. सो लेट्स गो. इथे बघूया काय मिळतं. सो इथे कपडे आणि ड्रीम कॅचर्स अँड ऑल सर्व भेटतं. बट बार्गेन करा, खूप बार्गेन करायला लागतं इथे. हे घराच्या बाहेर लावायचं का? आपल्याकडे जे डॉलर्स होते, डॉलर्स जे आपण इंडियामधून आणले होते $500, त्याच्यामधले $410 आपल्याला एक्सचेंज करायचे. सो इथे हे BMC ऑथराइज सेंटर आहे, जिथे मनी चेंजर म्हणून आहे, जिथे तुम्हाला इकडूनच करून घ्या असं मी सांगतो. बिकॉज हे गव्हर्नमेंटच्या इकडचं असं बोलतात आणि याचे रेटिंग्स खूप चांगले आहेत. सो आजचा रेट आहे डॉलरचा इकडचा 14,400. आपल्याला टोटल मिळाले आहे 59,04,000 फॉर 410 USD. समोर बघ 59. ओके. जेव्हा पण असाल तेव्हा करन्सी मोजून घ्या, जेव्हा तुम्हाला वाटत असेल. रिपीट आणि समोरच. तर आपल्याला खूप चांगला रेट मिळाला आहे. इथे मोस्टली सगळ्या ठिकाणीच 14,400चा रेट आहे USDचा आपल्याला दाखवत आहे. सो काही ठिकाणी खूप फसवतात, म्हणजे नोटा गायब वगैरे करतात असं आम्ही ऐकलं होतं. तर म्हणून तुम्हाला सांगतो, जिथे तुम्हाला करन्सी एक्सचेंज करायची असेल तर अशा ऑथराइज सेंटरमधूनच एक्सचेंज करा. सो आपला जो स्टे आहे उबुडचा, त्याच्याच बाजूला हे रेस्टॉरंट आहे एक्सेल शीशा लॉन्ज म्हणून. सो इकडे आता डिनर करायला आम्ही आलो आहोत, मी आणि स्वप्ना. लाईव्ह म्युझिक आहे, रेट पण थोडे चीप आहेत, म्हणजे एवढे पण नाही, ठीक नॉर्मल $200-250 रुपये फूड आहे. सो ठीक आहे. सो आता मस्त इथे लाईव्ह म्युझिक एन्जॉय करूया आणि कॅन्डल लाईट डिनर करूया.
सो हा आजचा दिवस झाला पूर्ण आपला. आणि हा व्लॉग तुम्हाला गाईज कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट्स करून सांगा. सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला बॅकपॅक विथ प्रॅक्स आणि शेअर करा आपल्या व्हिडिओज. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बघूया आपण उद्या काय करतोय वूडमध्ये.